आवडलं रिसॉर्ट? आता मला हवंय आपलं सुख, आपला स्वर्ग. हे त्या स्वर्गाचं तिकीट. असावरी, रक्त गरम आहे तुझं म्हणून वाटेला गेलीस माझ्या. अहो असं काय? त्याची शिक्षा काय असते विसरलीस तू. काय झालंय प्लीज खरं सांग. मला मला खूप भीती वाटते. नाही, माझ्या नशिबाची. असं वाटतं हा एक डाव आहे, आपल्याला सुखामध्ये भुलवून ठेवून लवकरच आपलं नशीब जीव घेणं वार करणार आहे. असं का वाटतं राणी तुला? आणि मी आहे ना, तुला काही व्हायच्या आधी माझा जीव गेलेला असेल. असं बोलू नका ना प्लीज. आज बोलूया नकोस आपण. खूप बोललो आजपर्यंत. आता फक्त प्रेम करूया एकमेकांवर, मनसोक्त. आयुष्यभर पुरेल एवढं. असावरी, या मेणबत्त्या आसूसल्यात विझण्यासाठी. देवा, मी हर्षवर्धनांबद्दल जे काही विचार केले ते तुला माहितीच आहेत. मला माफ कर देवा, मी चुकले. त्यांचं माझ्यावरचं प्रेम असंच राहू दे आणि मी त्यांना तितकंच, किंबहुना त्याहीपेक्षा कितीतरी जास्ती प्रेम देऊ शकेन अशी शक्ती मला दे. एवढंच मागणं आहे तुझ्यापाशी. गेले 2 दिवस तू जे काय दिलंयस ते कधीही हिरावून घेऊ नकोस.
तुम्ही काय मागितलंस देवाकडे? तुम्हाला मी तर तुझाच आहे पण. फक्त हा जन्म नाही, पुढचे सगळे जन्म मागून घेतले मी तुम्हाला. हम्म. तथास्तु. गुरुजी येऊ का आतमध्ये? ये मला बोलवलं होय. हो. ही नोटीस नेऊन स्टाफ रूममध्ये लाव. स्टाफ रूम मध्ये? निवडणुकीची नोटीस आहे. येत्या सोमवारी आदर्श विद्यालयाचा नवीन उपमुख्याध्यापक निवडण्याकरता निवडणूक घेतली जाईल. ठीक आहे, लावतो. असावरी, सकाळपासून तुला सांगीन सांगीन म्हणत होतो. काय? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि मीही सकाळपासून तुम्हाला सांगीन सांगीन म्हणत होते. काय? की मी खूप खूप सुखी आहे. खरंच? फर्स्ट क्लास ट्रिप झाली माई. कुठे कुठे फिरून आलात? चे ते आता आठवतही नाहीये. दिवसभर नुसते भटक भटक भटकायचो. काय? बरं झालं पण फिरून आलात ते. आसावरी तर इतकी फ्रेश दिसतेय. आणि मी नाही. अरे तू तर काय नेहमीच दिसतोस फ्रेश. हो ना, हो ना, हो ना. बरं असावरी, आपण माईसाठी आधीसाठी जी गिफ्ट आणली ती आत्ताच दाखव. अगं आता आल्या आल्या कुठे पसारा काढतेस? आधी फ्रेश व्हा, मग बघूया सावकाश.
तू घरातच थांबणार आहेस का पळणार आहेस ऑफिसला लगेच? नाही माई, जावं तर लागेल. कामं असतीलच भरपूर. हां, पण राणी साहेबांनी जर आज्ञा केली तर गुलाम त्यांच्या आज्ञेबाहेर नाही काय? इश्श, सकाळी सकाळी फिरकी घेऊ नका माझी. माई, तुम्ही कधी आलात? या राजे या. एवढ्या भल्या पहाटे कसं काय उठलात तुम्ही? 9च वाजता आत्ताशी. हां, कुठे बाहेर निघालायस? अगं हो, जरा मंदारकडे जायचं होतं. बस रे बस. बस जरा वेळ. अरे नाही, माझी तो अरे बस, मंदारकडेच जायचं ना. जाशील सावकाश. बस बस रे बस. काय आधी मी नव्हते तर झोपा काढल्या असशील. अगं वहिनी, आत्ता तर रिझल्ट लागलाय, आता तरी झोपू दे प्लीज. ए, असावरी तू काय ग सारखी टाकून बोलतेस माझ्या भावाला? हा? अरे हसण्या खेळण्याचे, मजा करण्याचे, झोपा काढण्याचे दिवस आहेत त्याचे. काय आधी? हो ना? हो. मग सांग ना तसं तिला. माई, मला जरा पैसे हवे होते. परवा दिलेले संपले? बरं, ए आणते. माई बस, तू कुठे उठतेस तेवढ्या करता? मी आहे ना. अरे अरे दादा, ठेव अरे एवढे नको आहे मला. ठेव. ऐश कर जा. मी काय म्हणतो आधी, हा? आज जर का संध्याकाळी लवकर आलो ऑफिसमधून तर आपण सगळे मिळून बाहेर जाऊया जेवायला. नाही का? खूप दिवसात आपण सगळे एकत्र कुठे गेलोच नाहीये बाहेर फिरायला वगैरे. अर्थात ऑफिसमध्ये गेल्यानंतरच मला कळेल कामाचा किती ढिगारा उपसायचा मला ते. पण नसेल फार काम तर जाऊया नक्की. काय आधी? हो जाऊया ना? हो. बरं, नक्की मंदारकडे चाललास ना? आ? जा जा जा, वाट बघत असेल तो. जा पळा. चला आता मी पळतो. आसावरी देवी, आपल्या हातचा एक उत्तम फर्स्ट क्लास जर का अजून एक कप चहा मिळाला तर कल्याण होईल या गरिबाचं. तुम्ही आंघोळ करून घ्या, तोपर्यंत चहा तयार असेल. ओहो ओहो, वा. जगताप सर, ऑल दी बेस्ट थँक यू. ऑल द बेस्ट सर. थँक यू. उल्हास, एक फोटो काढ. आणखीन एक. थँक यू. ऑल द बेस्ट गायधनी हो, थँक्यू. उल्हास, एक फोटो काढ. हो पण कशाला फोटो? थांब, थँक्यू. काय आणखीन एक काढ. काय हो? काय गायधनी सर अगदी तयारीनिशी आलात? हा. आज फोटोग्राफर वगैरे म्हणजे? अहो, एवढा मोठा इव्हेंट आहे शाळेमध्ये, फोटो नको काढायला? हो ना. काढायला तर पाहिजेतच, पण एक महत्वाचा फोटो काढायला विसरू नका. कुठला हो? मयेकर सर पराभूत झाल्यानंतर त्यांच्या पडलेल्या चेहऱ्याचा. सर, बोला शिंदे. सर तुमची पण कमालच झाली आहे. हो, तिथे मतदानाची वेळ सुरू झाली आणि तुम्ही. माझं काम करतोय शिंदे. आता मतदान सुरू झालं म्हटल्यानंतर लोक मतदान करतील. वेळ संपायच्या आत मीही करेन, त्यात अडचण काय? अडचण काय सर, तिथे गायदाने अजूनही लोकांना भेटतायत, त्यांच्याशी बोलतायत आणि तुम्ही इथे. शिंदे, मी माझ्या वर्गात विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट सांगतो. परीक्षेच्या आधी शेवटच्या क्षणी जे पाठांतर केलं जातं ते कधीच लक्षात राहत नाही. आधीपासून केलेला असतो ना, तोच खरा अभ्यास. आणि माझा तो झालाय. एक्स्ट्रीमली सॉरी माई. आज आपला बाहेर जेवायचा प्रोग्राम कॅन्सल करायला लागणार आहे. म्हणजे झालं काय की आमच्या गाढव उदापुरेनी
रात्री 8 वाजता एक मीटिंग ठेवली आहे. ती संपेपर्यंत 10:30 11 आणि त्यानंतर त्याच क्लायंट्सना घेऊन बाहेर जेवायला जायचं आहे आम्हाला. सो आपल्याला बाहेर जेवायला नाही. व्हेरी सॉरी माई, प्लीज. अरे काही हरकत नाही, आपण पुन्हा केव्हा तरी जाऊ. नक्की. थँक्स अँड सॉरी वन्स अगेन. अहो हो अंतराचा फोन आला होता की तिची परीक्षा सुरू होती उद्यापासून. तर ती म्हणाली की तू जर येऊ शकलीस तर. किती दिवसांसाठी? नाही, तिची परीक्षा 8 दिवस आहे, पण मी आज जाऊन उद्या लगेच परत येईन. का? तिला मदत म्हणून जाणार आहेस ना? तू परीक्षा संपेपर्यंत थांब ना. चालेल. ॲक्च्युली नाही चालणार, पण मी कशी तरी समजूत काढीन माझ्या मनाची. आज रात्री मी स्वतः येतो तुला सोडायला आष्टीला. कशाला? दिवसभर तुम्ही कामात असाल, थकलेले असाल, त्यानंतर ड्रायव्हिंग करत. असू दे हो, तेवढाच वेळ तुमचा सहवास तरी लाभेल आम्हाला. चला आता उशीर नाही का होते, निघा. हां, उशीर होतोय खरा, पण अजून झाला तरी चालणार आहे. हो हो, उशीर झालाय, खूप उशीर झालाय. मी येतो माई, येतो मी. काय झालंय ग याला? अगं आपलाच हर्ष आहे ना हा? का त्याच्यासारखा दिसणारा दुसराच कोणीतरी आलाय? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग उदापुरे. कसे आहात? मी ठीक आहे सर. आणि वहिनी कशा आहेत? कोण सर? मिसेस उदापुरे. उदापुरे वहिनी. ती ठीक आहे सर. गुड, व्हेरी गुड. मला नाही विचारलं काय सर? मी कसा आहे ते? सॉरी सर. नो प्रॉब्लेम. तुम्ही न विचारताच मी तुम्हाला सांगतो, मी छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. 4 दिवस खरंच खूप मजेत गेले, पण आता जोमाने कामाला लागायला हवं. इकडची काय हालवाल? तो नागपूरचा पांढरा बोका काय म्हणतोय? विशेष काय नाही सर, पण काय? एक प्रॉब्लेम झाला आहे. काय? कलेक्टर ऑफिसमधून फोन आला होता. काय? चंद्रपूर शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या जमिनी, विशेषतः नॉन ॲग्रिकल्चरल करून घेतलेल्या जमिनीच्या गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी काही बिल्डर्सना कलेक्टर ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं आहे. त्यात आपलंही नाव आहे सर. मी म्हटलं त्यांना तुम्ही बाहेरगावी गेलात, तर म्हणाले की परत आल्यानंतर त्यांना यायला सांगा. आता हे काय नवीन लफडं काढले कोरफडे साहेबांनी? सर तुम्ही विसरताय, कोरफडे साहेबांची तर ट्रान्सफर झाली आहे, नवीन कलेक्टर आलेत. नाव माहीत नाही सर. माहित नाही? छान नाव आहे, नाही वेगळं नाव आहे. नाही. मला लाज वाटली पाहिजे उदापुरे. जिल्ह्यात नवीन कलेक्टर येतो, आपल्याला चौकशी करता बोलावणं पाठवतो, ज्याचं नाव तुम्हाला माहिती नाही. सॉरी सर, मी आजच बघतो. नको, आता मीच बघीन काय ते. आणखी काही? आणखी काही नाही सर. उदापुरे, तो बघा काय सर? दरवाजा. येस सर.